लाडकी बहिणींचा लाडक्याचा 17वा हप्ता 18वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? 3,000 रुपये तुम्हाला कधी अकाउंटला भेटणार आहेत? त्याचबरोबर बघा जवळजवळ एक 2 महिन्याचा या ठिकाणी गॅप पडत आहे. मग 17वाच हप्ता अजून भेटलेला नाहीये. मग 18वा हप्ता आम्हाला एकत्र भेटणार का? 17वा 18वा दोन्ही एकत्र भेटणार का? त्याचबरोबर काही ठिकाणी असं पण विचारलं जात आहे 17वा 18वा 19वा म्हणजे 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. काही ठिकाणी म्हणत आहेत की बाबा अकाउंटला आले पण पैसे. तर बघा ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 17वा 18वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे? तारीख नेमकी काय असणार आहे? बऱ्याच लाडक्या ताईला वाटत होतं की काल हप्ता वाटप होणार आहे. काल हप्ता वाटप झालेला नाहीये लाडक्या ताईंनो. ही गोष्ट तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगत होतो. तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा 17वा 18वा हप्ता 3,000 रुपये एकत्र वाटप व्हायला पाहिजेत का? तुम्हाला लाडक्या ताईंनो काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की लाडक्या ताईंनो आपल्याला हातावर हात ठेवून फक्त शांत बसून फक्त चालणार नाहीये. आपल्याला या ठिकाणी हालचाली करावी लागणार आहेत. आणि जर आपण या ठिकाणी शांत बसलो तर आपल्याला फक्त 17वा हप्ता भेटणार आहे लाडक्या ताईंनो. कारण की जीआर फक्त 17व्या हप्त्याचा आलेला आहे. त्याच्यामुळे 1,500 रुपये तुम्हाला पाहिजेत का 3,000 रुपये पाहिजेत? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि हा लाडका दादा तुमचा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे लाडक्या ताईंनो. मी पुढाकार घेतलाय पुन्हा या ठिकाणी तुमच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आणि पहिली गोष्ट तुम्हाला मी दाखवत आहे पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे शेवटपर्यंत बघत आहे. चला आता लाडक्या ताईंनो सुरुवात करूया या व्हिडिओला. ज्याच्यामध्ये बघा 17वा 18वा हप्ता एकत्र भेटणार का? या ठिकाणी एकत्र वाटप 3,000 रुपये होणार आहे का? याचं मागणी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. त्याचबरोबर लवकरच 3,000 वाटप करायला पाहिजे. बघा आता फक्त 17वा हप्ता देऊन चालणार नाही. या आठवड्यामध्ये जर वाटप सुरू जरी झालं तरी फक्त 17वा हप्ता सरकारने टाकायला नको. या ठिकाणी सरकारकडे एक मागणी आहे. आता फक्त 17वा हप्ता टाकून आम्हाला खुश करू नका. आम्हाला 17वा 18वा हप्ता एकत्र पाहिजे. 3,000 रुपये अकाउंट यायला पाहिजेत. या आठवड्यात जरी हप्ता वाटप सुरू झाला किंवा संक्रांतीपर्यंत हप्ता वाटप झाला तरी पण 2 हप्ते आम्हाला एकत्र पाहिजेत. परत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याला परत 1 महिना लावू नका. अशा स्वरूपाची सरकारकडे मागणी आपण करत आहोत. आणि बघा लाडक्यानो जवळजवळ 2 महिन्याचा गॅप पडायला लागलाय. डिसेंबर महिन्याचा आता शेवटचा आठवडा चालू झालाय. आणि याच्यामध्ये जर सरकारने जर हप्ता नाही दिला तर नेमकं काय करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडक्यानो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. आणि 3,000 रुपये हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे? बऱ्याच लाडक्या ताई म्हणत आहेत की बाबा सर आता हा हप्ता वाटप नेमका होणार कधी? 2 महिन्याचा गॅप पडायला लागलाय. प्रत्येक दिवसाला एक नवीन अपडेट यायला लागलाय. प्रत्येक दिवसाला नवीन व्हिडिओ यायला लागलाय. पण या ठिकाणी वाटप काही होत नाहीये. तर लाडक्या ताईंनो बघा फक्त हातावर हात ठेवून शांत बसून चालणार नाही. परत सांगतो लाडक्या ताईंनो तुम्हाला जर या ठिकाणी ह्या गुरुदादावर विश्वास असेल तर या ठिकाणी लाडक्या आणि तुमच्या विश्वासासाठीच लाडक्या ताईंनो मी तुम्हाला दाखवणार आहे. पुरावा पण दाखवणार आहे. तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही फक्त व्हिडिओ बनवत आहात का? फक्त तुम्ही आम्हाला हे मागणी फक्त व्हिडिओ मध्ये मागणी करतायत का? लाडक्या ताईंनो बघा तुमच्या समोर पुरावा दाखवतोय. कालच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बोललो होतो लाडक्या ताईंनो मी शांत बसणार नाहीये. आतापर्यंत मागे पण तुम्ही बघितलं असेल आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील या ठिकाणी वेगवेगळे अधिकारी असतील किंवा त्यांच्या मुख्यमंत्री असतील आदित्य तटकरे मॅडम यांचे पी असतील सगळ्यांना या ठिकाणी मी कॉन्टॅक्ट करत असतो. आणि आपल्या लाडक्या बहिणी योजनेबद्दल त्यांना मी अपडेट या ठिकाणी विचारत असतो लाडक्या ताईंनो. आणि त्याचबरोबर लाडक्या ताईंनो मी बऱ्याच लोकांना भेटत पण असतो आणि आपल्या मागण्या या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. काल या ठिकाणी बघा लाडक्या ताईंनो आयुक्त कार्यालयामध्ये मी गेलेलो होतो. तुमच्या समोर या ठिकाणी फोटो पण दिसतोय. या ठिकाणी त्यांना मी मागण्या आपल्या ज्या मागण्या आहेत ते त्यांना मी दाखवलेल्या आहेत. त्यांना सांगितलेलं आहे की याच्यावर तुम्ही सरकार बरोबर चर्चा करून या ठिकाणी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा. त्यांनी या ठिकाणी काय काय सांगितलं हे सगळं सांगतो लाडक्या ताईंनो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो आपण ही जी मागणी करत आहोत ती रास्त मागणी आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. 3,000 रुपये अकाउंटला यायला पाहिजे. 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आचारसंहिताचा या योजनेवर या ठिकाणी प्रॉब्लेम नाही. या योजनेचं काही वितरणावर काही प्रॉब्लेम नाहीये असं निवडणूक आयोगाने पण बोललेलं आहे. आचारसंहिताचा लाडक्या बहिणीवर काही परिणाम पडणार नाही असं निवडणूक आयोगाने बोलल्यानंतर पण या ठिकाणी सरकार या ठिकाणी पैसे अजून देत नाहीये. तर लाडक्या ताईंनो ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. आणि एक छोटा तुम्हाला लाडक्या ताईंनो प्रश्न विचारतोय. आता बघा तुमच्या समोर मी पुरावा पण दाखवलाय. मी फोटो पण दाखवलेला आहे. मी स्वतः तुमच्यासाठी झटत आहे झगडत आहे. तर लाडक्या ताईंनो हे मागणी पत्र मी त्यांना दिलेलं ते पण तुम्हाला मी दाखवायला लागलोय. एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो
तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला आता किती रुपये पाहिजे. 17वा 18वा हप्ता एकत्र मिळायला पाहिजे का, तुमचं कमेंट बॉक्समध्ये नाव आणि जिल्हा सांगायचं आहे. फक्त आता मी मागणी करायला बघा, तुमच्यासाठी पुढाकार घेतलाय, या गुरुदादांनी पुढाकार घेतलाय, तुमच्या समोर दिसतंय सगळीकडे मी आता जाताना दिसत आहे. तर फक्त मी एकट्याची लढाई आहे का, तुम्ही एकदा कमेंट बॉक्स सांगा. मी एकट्या लढाई करत राहिलो तर काही होणार नाही लाडकेदारांनो, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पण पाहिजे लाडकेदारांनो. चला तर लाडकेदारांनो, ही मागणी पत्र तुम्हाला काय ते मी आधी सांगतो. बऱ्याच लाडकेदारांना माहित नसेल की मी काय काय बोललोय, ते तुम्हाला मी आधी सांगतो. हे पहिली मागणी लाडकेदारांनो आहे, 17वा 18वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, 3000 रुपये मिळायला पाहिजेत. ही आपली पहिली मागणी आहे. या मागणीला तुम्ही सहमत आहेत का, कमेंट बॉक्समध्ये तुमचं पण सहमत हे गरजेचे लाडकेदारांनो. कारण की मी तुमच्यासाठी मागणी मांडतोय आणि तुम्हाला वाटत असेल की नेमकं काय मागताय, तर हे तुम्हाला पहिलं मागणी आपली असणार आहे, 3000 रुपये यायला पाहिजेत. आणि या आठवड्यामध्येच या ठिकाणी लवकरात लवकर, वाटलं तर आज उद्या 2 दिवसामध्ये सुरू करा, काय असेल ते सुरू करा, पण 3000 रुपये अकाउंटला टाका, फक्त 1500 रुपये अकाउंटला टाकू नका. ही आपली पहिली मागणी. कोण कोण या मागणीला सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. दुसरी आपली मागणी आहे, 12वा 13वा 14वा हप्ता मिळायला पाहिजे. जवळजवळ 26 लाख लाडकेताईंना हा हप्ता भेटलेला नाहीये, 12वा 13वा 14वा हप्ता. आणि त्यातल्या बऱ्याच लाडकेताईंना मग पुढचे 15वे 16वे हप्ते भेटले, म्हणजे त्यांच्या पात्रतेमध्ये बसत असताना त्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये. मग ते हप्ते नेमकं कधी भेटणार, हा दुसरा आपला प्रश्न आहे, दुसरी आपली मागणी आहे सरकारकडे. तर लाडकेदारांनो, तुम्ही या मागणीला सहमत आहेत का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तिसरी मागणी आहे, नवीन फॉर्म भरण्यास संधी मिळायला पाहिजे. बघा, 21 वर्ष वय पूर्ण झालेल्या लाडक्या ताईंना या ठिकाणी नवीन फॉर्म भरण्याची संधी लाडक्या बहिणी योजनेमध्ये मिळायला पाहिजे. जसं बाकी योजनेमध्ये नवीन जर कोणी योजनेमध्ये बसत असेल, पात्र होत असेल, योजनेमध्ये फॉर्म भरू शकतं. मग लाडकी बहीण योजनेमध्ये जसं 65 वय झालं की लाडकी बहीण योजनेतून त्याला काढलं जात आहे, मग 21 वय पूर्ण झाल्यानंतर त्याला मध्ये पण घेतलं पाहिजे. अशा स्वरूपाची मागणी आपली असणार आहे. लाडकेदारांनो, ही मागणीला तुम्ही सहमत आहेत का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर घरात 2 लाडक्या बहिणी बिनअट पात्र कराव्यात. बघा, घरातल्या एका रेशन कार्ड वरल्या 2 लाडक्या ताई या ठिकाणी बिनपात्र, म्हणजे त्याच्यामध्ये काय त्यांच्या ज्या अटी बिटी काही ठेवू नका, डायरेक्ट त्यांना पात्रतेमध्ये बसून टाका. अविवाहित आहे का, विवाहित आहे का, ह्या अशा गोष्टी बघू नका. कारण की याच्यामुळे खूप भांडणं होत आहेत, घरामध्ये भांडणं होत आहेत. एक सून आहे, एक सासू आहे आणि दोन्ही पण विवाहित आहेत, बरोबर. मग दोन्ही विवाहित असले मग दोन्हीला पण भेटायला पाहिजे. सासू सुनामध्ये भांडणं लागलेले आहेत, जावा जावामध्ये भांडणं लागलेले आहेत, किंवा वेगवेगळ्या गोष्टीमुळे भांडणं लागलेले आहेत लाडकेताईंनो. त्याच्यामुळे कमीत कमी घरामध्ये 2 लाडक्या बहिणीला हप्ता भेटायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतीच आठ ठेवू नका, कोणतीच आठ ठेवू नका. त्याच्यामध्ये सगळ्या लाडकेताईंना ज्या 2 घरामध्ये असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी हप्ता भेटायला पाहिजे. ही आपली चौथी मागणी आहे. आणि 5वी मागणी आहे, खूप महत्वाची मागणी आहे, ती म्हणजे 2100चा हप्ता नेमका कधी सुरू करणार आहात. फक्त बोलतायत, सगळेजण बोलतायत या ठिकाणी की 2100 हप्ता होणार आहे, 2100, पण कधी तारीख सांगत नाहीयेत. तर लाडक्याताईंनो, या ठिकाणी आपल्याला सरकारकडे ह्या मागण्या कराव्या लागणार आहेत. मी पुढाकार घेतलेला आहे. तुम्ही हे लाडक्याताईंनो खरंच खरंच सांगायचं कमेंट बॉक्समध्ये की आपण हे जे कार्य करत आहोत, तुमच्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे, तुमचा याला सपोर्ट आहे का. सपोर्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि सहमत आहे, सपोर्ट आहे, पाठिंबा आहे असं लिहायचं आहे. कारण की जर कोणी मला विचारलं, सरकारच्या कुणी जर विचारलं माणसाने की बाबा सर तुम्ही हे सगळं करतायत पण ह्याला तुमच्या लाडक्या बहिणीचा सपोर्ट आहे का, तर त्यावेळेस मी त्यांना हे तुमचे स्क्रीनशॉट दाखवेल की ह्या बघा लाडक्या बहिणी आहेत, यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलेलं आहे सपोर्ट आहे, सहमत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. एवढी माझी विनंती. तुमच्यासाठी लढाई लागली लाडक्याताईंनो, हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे. सगळ्यांनी सपोर्ट करावा ही माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.